आज आपण बनवणार आहोत घरगुती मसाल्यांचा वापर करून चविष्ट मसाले भात। तांदूळ आणि मटार अर्धा तासासाठी धुवून भिजत ठेवा। भात बनवण्यासाठी मी ह्या भाज्या घेतल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। खडे मसाले, त्यानंतर एका भांड्यात तेल गरम करून 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 5 ते 6 कढीपत्ता, सर्व खडे मसाले 2 मिनिटे परतून घ्या। त्यानंतर कांदा घालून तांबूस होईपर्यंत परतून घ्या। त्यानंतर 2 चमचे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट सर्व बाजूने मिश्र करून घ्या। त्यानंतर सर्व भाज्या घालून 2 मिनिटे परतून घ्या। काजू घालून पुन्हा एकदा सर्व भाज्या परतून घ्या आणि 2 मिनिटे शिजू द्या। त्यानंतर तांदूळ आणि मटार पाणी गाळून घालून घ्या। तांदळाच्या दुप्पट पाणी घालून सर्व बाजूने ढवळून घ्या। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा हळद, सर्व मसाले मिश्र करून घ्या। त्यानंतर 2 चमचे शाही बिर्याणी मसाला घाला। चवीपुरतं मीठ घालून मिश्रण ढवळून घ्या। त्यानंतर आपल्या आवडीनुसार कांदा खोबऱ्याचं वाटण टाका। इतके पाणी असताना भातावर झाकण ठेवा। मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून तांब्याभर पाणी पुन्हा ओतलं। पुन्हा झाकण ठेवून भात 10 मिनिटे शिजू द्या। आपला मसाले भात तयार आहे। मस्त खमंग वास सुटलाय। त्यानंतर घरगुती तूप घालून घ्या। तूप सर्व बाजूने मिश्र करून भात सर्व करा।